रवी देसाई या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच युद्धभूमीतून मोठी अपडेट येते। इस्रायलनं इराणला आणखी एक मोठा धक्का दिलाय। इराणचे सर्वेसर्वा खामेनींच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या पदावर सर्वोच्च नेता कोण असावा यासाठी असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स अर्थात वरिष्ठांची एक बैठक सुरू होती आणि त्या बैठकीवरच इस्रायलनं जोरदार क्षेपणास्त्र हल्ला चढवलाय। कोम शहरात सुरू असलेल्या या बैठकीमध्ये इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते जमा झाले होते। त्याची खबर लागताच इस्रायलनं या सभेलाच लक्ष्य केलंय। वरिष्ठांच्या सभेत 88 सदस्य असतात। युद्ध सुरू झाल्यावर त्यातले किती जण शिल्लक होते याची माहिती नव्हती, मात्र सभेसाठी अनेक जण आले असल्याची माहिती आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते मारले गेलेत। अगदी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेतेही मारले गेलेत। त्यातच नेत्यांची निवड करणाऱ्या वरिष्ठांच्या सभेवरही इस्रायलनं बॉम्बफेक केल्यानं इराणचं नेतृत्वच संपल्याची स्थिती आहे। मंगळवारी इराणचे नवे संरक्षण मंत्री अल रेझाई या हल्ल्यात मारले गेल्याची माहिती आहे। सध्या इराणमध्ये शिल्लक नेत्यांपैकी केवळ राष्ट्रपती मसूद पेजेकिशान आणि त्यासोबत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती गुलाम हुसेन मोहसमी एजई यांचा समावेश आहे। तर इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा आजचा 5वा दिवस आहे। इस्रायलने पुन्हा एकदा इराणमधल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि राजकीय वारसा स्थळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। इस्रायलने इराणच्या राष्ट्रपती भवनावर हल्ला केलाय, तसंच इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलच्या इमारतीवरही निशाणा साधण्यात आलाय। तसंच लष्कराचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलंय। राजधानी तेहरानसह इराणमधील अनेक शहरांमध्ये भीषण असे स्फोट झाले असून काही भागांमध्ये आगीचे लोळ उठलेत। अनेक ठिकाणी धुराचे ढग पसरलेले आहेत। दरम्यान इराणमधील मृतांचा आकडा हा 787 वर गेल्याची माहिती आहे। तर 650हून अधिक अमेरिकन सैनिक मारल्याचा दावा इराणी लष्करानं केला आहे। तर दोन्ही बाजूने मोठे दावे केले जात आहेत। इस्रायलनं इराणच्या वरिष्ठ नेतृत्वाला संपवण्याचा सपाटा लावलेला आहे। इराणच्या राष्ट्रपती भवनावर थेट हल्ला करण्यात आलेला आहे। इराण लष्कराचं मुख्यालयही आता इस्रायलकडून लक्ष्य करण्यात आलंय। तर इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूनंतर देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स या सभेवर अमेरिका आणि इस्रायलनं हवाई हल्ला केलाय। या हल्ल्यात बहुतेक सभा सदस्यांचा मृत्यू झाल्याची आणि बरेच जण जखमी झाल्याची माहिती समजते। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणची टॉप लीडरशिप जवळपास संपुष्टात आली आहे। हा हल्ला खामेनेंच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या सर्वोच्च नेत्याच्या पदासाठी निवडीच्या निर्णायक प्रक्रियेला मोठा फटका मानला जात आहे। हल्ल्यामुळे इराणमध्ये राजकीय अस्थिरता आणि नेतृत्व रिक्ततेची भीती वाढली आहे। तर अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्यानं इराणची राजधानी तेहरान येथील मेहराबाद या विमानतळावर हवाई हल्ला केलाय। हल्ल्यानंतर परिसरात जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले असून आकाशात धुराचे लोट पसरले होते। प्राथमिक माहितीनुसार विमानतळावरील लष्करी वापराच्या भागाला लक्ष्य करण्यात आले, मात्र या हल्ल्यातील नेमके किती नुकसान आणि जीवितहानी झालेली आहे या संदर्भात अधिकृत पुष्टी मिळालेली नाहीये। या कारवाईनंतर तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होती आहे। इराणकडून प्रत्युत्तरात्मक कारवाई होण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे। तर इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला अमेरिका आणि इस्रायलने जोरदार दणका दिलाय। इराणच्या अण्वस्त्र विकास केंद्रांवर जोरदार मारा करण्यात आलाय। इराणच्या नतांज या भागातील अण्वस्त्र विकास केंद्रांना लक्ष्य करण्यात आलं असून असं अमेरिकेच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। तर अमेरिका आणि इस्रायलनं
इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला देखील धक्का लावण्यासाठी आता प्रयत्न सुरू केलेत. यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून.